मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडीचा आढावा घेऊया। मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, तर दहिसर टोलनाका परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरलेली मोनोरेल सेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे। वडाळ्याजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल अचानक थांबली। प्रवासी गाडीतच अडकून पडले, तर चेंबूरहून आलेल्या दुसऱ्या मोनोरेलमधून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। पाकिस्तान विरुद्ध भारताने मिळवलेल्या विजयानंतर राजकारणही तापले आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दावा केलाय की कालच्या सामन्यानंतर तब्बल 1.5 लाख कोटी रुपयाचा जुगार खेळला गेलाय। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर हा सामना खेळण्याबाबत आधीच वाद निर्माण झाला होता। पाकिस्तान बरोबर खेळणं हाच अपराध आणि देशद्रोह आहे। धूळ चारणं, जिंकणं, जिंकल्यावरती पापक्षालन होणं का काल पाकिस्तान बरोबर खेळून काय जो आपला काय भारतीय संघ जिंकला असं म्हणतं आम्ही तर काय पाहिलं नाही अजून। त्याच्यामुळे काय 25-26 आमच्या महिलांचं उजाडलेलं कुंकू परत आलं का? काय भरपाई काय झाली? मुळात मुद्दा पाकिस्तान बरोबर न खेळण्याचा, पाकिस्तान बरोबर हरण्या जिंकण्याचा नाही या क्रिकेटच्या मैदानावर। कोणी जर असं म्हणत असेल तो मूर्खपणा आहे। कसले पाकिस्तान बरोबर मैदानात खेळताय आणि जिंकल्यावरती पाकिस्तानला घुसून मारलंय म्हणताय? पाकिस्तानला घुसून मारण्याची संधी आली असताना भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं माघार घेतली। याच्यावर प्रश्न विचारा। बलुचिस्तान वगैरे 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 अगदी इस्लामाबादपर्यंत जाणार होते ना, कंबरडं मोडणार होते। क्रिकेटच्या मैदानावरती काय फिक्सिंगची मॅच होती पूर्णपणे। मी काल म्हटलं 1.5 लाख कोटीचा जुगार कालच्या मॅचवर खेळला गेला। कदाचित पाकिस्तानला सुद्धा त्यातले पैसे मिळाले असते। कालच्या मॅचनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी मिळाले। तुम्ही पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, IMF कडून कर्ज मिळू नये, एशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करत होतो का? तर हा जो पैसा आहे, हा पैसा पाकिस्तानला जर मिळाला कर्ज रूपाने तर ते दहशतवादामध्ये गुंतवणूक करतील भारताविरुद्ध। ही कोणाची भूमिका होती? ही भारताची भूमिका आहे, ही मोदींची भूमिका आहे। आणि त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डला काल 1000 कोटी रुपये तुम्ही दिलेत, मिळवून दिलेत। मग हे पैसे कुठे जाणार आहेत? शिवाय 1.5 लाख कोटीचा जो जुगार खेळला गेला कालच्या मॅचवर, मॅच फिक्सिंगच्या, त्यातला मिळणारा काही 1000 कोटी कुठे गेले? पाकिस्तानात गेले। तुम्ही पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आमच्या विरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचं कुंकू पुसण्यासाठी सक्षम करताय। याच्यावर बोला। पाकिस्तान जिंकला हरला आम्हाला काय फरक पडत नाही। आम्ही ते कालच्या मॅचवर थुंकतो आम्ही अशा मॅचवर। 26 महिलांचं कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळताय। लाजा वाटत नाही का तुम्हाला? खरं म्हणजे मीडियाने असे प्रश्नही विचारू नयेत अशा प्रकारचे। हा पैसे 1.5 लाख कोटीचा जुगार, 1.5 लाख कोटीचं गॅम्बलिंग कालच्या मॅचवर झालं, 1.5 लाख कोटीचं। आणि अधिकृतपणे कालच्या सामन्यातला 1000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले। आणि 1.5 लाख कोटी जुगारातले किमान 25,000 कोटी पाकिस्तानात गेले। हा पैसा कोणासाठी वापरला जाणार? तर आमच्या विरुद्ध वापरला जाणार। हे काय सरकारला कळत नाही? हे काय गृहमंत्री अमित शहाना कळत नाही? हे काय जय शहाना कळत नाही? हे भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही? सुनील गावस्कर यांनी काल सांगितलं। गावस्कर काय म्हणाले का? सुनील गावस्कर काल म्हणाले की भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने खेळायला भाग पाडलं, सरकारने परवानगी दिली। सरकारने जर हा सामना खेळायला परवानगी दिली नसती तर भारतीय क्रिकेट संघ खेळला नसता। हे सुनील गावस्कर सारखा एक टोलेजंग क्रिकेटपटू सांगतो, लक्षात घ्या। पण राऊतसाहेब, काल नाणेफेकीनंतरही भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार असेल किंवा भारतीय खेळाडू असतील
यांनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणं टाळलं. सोडून द्यावं ही ढोंग नाटकं, याला नाटकं म्हणतात, ही ढोंग म्हणतात. हे मोदींचं सगळं जे व्यूहरचना असते त्याचा तो भाग असतो. मोदी गेले तिथे चीनमध्ये आणि पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्याकडे पाहिलेही नाही, बाजूला उभे होते ते. पाहिले नाही पण होते ना तुमच्याबरोबर, तुमच्या रांगेत. ठाण्यातील कल्याणमध्ये तब्बल 70 लाखाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. डॉक्टर प्रसाद माळी आणि त्यांच्या पत्नीने 50 खाटाचं हॉस्पिटल सुरू करण्याचा आमिष दाखवत डॉक्टर आणि फार्मासिस्टची फसवणूक केली. मात्र 1 वर्ष उलटून तरी हॉस्पिटल सुरू झालं नाही. अखेर खडकपाडा पोलीस ठाण्यात लेखी करार आणि पुरावे सादर करून तक्रार नोंदवली गेली. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मग ही फसवणूक कसं काय झालं? माझं नाव प्रज्ञा सौरभ कांबळे. आम्ही आयकॉन प्लाझा कल्याण बेस या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात येणार होते. त्याचे डॉक्टर प्रसाद साळी आणि वैशाली साळी यांनी आमच्याकडून मेडिकलसाठी 80 लाख रुपये घेतले होते. त्यांनी ते 3 महिन्यांमध्ये हॉस्पिटल कंप्लीट करणार होते, पण अजून पण काही कंप्लीट केलेलं नाही. जवळजवळ 1 वर्ष 2 महिने झाले आहेत ह्या गोष्टीला. त्यांनी आमचे पैसे पण परत केलेले नाही आणि आमची फसवणूक केली आहे. कशा काय झाले, कशाबद्दल कंप्लेंट केलेले आहे? मी डॉक्टर राहुल दुबे. आम्ही इथे कल्याणमध्ये आयकॉन प्लाझा इथे हॉस्पिटल डॉक्टर प्रसाद साली आणि वैशाली साली हे करणार होते. त्यांची ऑनरशिप त्यांच्याकडे होती. त्याने आमच्याकडून फार्मसीसाठी फॉर मेडिकल त्याने आमच्यासाठी 80 लाखाची डिमांड केली होती. त्यापैकी आम्ही 70 लाख त्याने दिलं होतं फॉर हॉस्पिटल बनवण्यासाठी. पण त्याला 1 वर्ष 2 महिने झाले आणि आम्हाला त्या पैशाने हॉस्पिटल पण चालू नाही केलं आहे आणि आमचे पैसे पण परत रिटर्न करायला ते टाळाटोळ करत आहे. आणि आम्ही म्हणून त्यांच्या अगेन्स्ट तक्रार केली आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. हवामान विभागाने येलो अलर्ट जाहीर केला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश व्हावा या मागणीसाठी आज जालन्यात सकल बंजारा समाजाने विराट महामोर्चा काढला. महामोर्चा महिला, तरुणासह भजनी मंडळे आणि वृद्ध समाज बांधवांनाही मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय. हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्हाला जे मराठ्यांना आरक्षण दिलेले तसंच आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. कारण आमची जाती, बोली, भाषा, पेहराव, खानपान हे सगळं एक आहे. पण वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांना वेगवेगळं आरक्षण. मग असा भेदभाव का? आणि हा भेदभाव मिटला पाहिजे. आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला कोणाच्या समाजापासून हिसकावून घ्यायचं नाही. आम्हाला हक्काचं पाहिजे आणि ही हक्काची मागणी करण्यासाठी आम्ही पूर्ण बंजारा बांधव जालना जिल्ह्यामधून कमीत कमी 10 ते 15 हजार तिथं पण थांबले लाखोच्या. आणि इथून पुढे आमची आवाज इथंच नाही थांबणार, तर आम्ही मुंबईला पण, आम्ही दिल्लीला पण आमची आवाज पोहोचवणार आहोत. आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये नवे तर बंजाराच्या झोपडी पासून खोपडी पर्यंत हे आरक्षणासाठी मागणी. बुजुर्गों का होश और जवानों का जोश हे बंजारा समाजामध्ये दिसून येते आणि हे दिसलंच पाहिजे. आणि आमचं हे हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहणार. अंबिका गोकुळ जाधव. दादा मला सांगा, काय मोर्चा आहे, तुमच्या मागण्या काय आहेत आणि आपण किती लोक आज या मोर्चामध्ये सहभागी आहात? या मोर्चामध्ये कमीत कमी 50,000च्या वरती नागरिक जमा झालेले आहे बंजारा समाजाचे. आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे आम्ही ST आरक्षण मध्ये येतो आणि जे 2 सप्टेंबरचा मराठासाठी GR काढला शासनाने, तो GR एका जातीसाठी न करता ते सर्व जातीसाठी तो लागू करावा. या ज्या जातीच्या नोंदी आहे हैदराबाद गॅजेट मध्ये त्याप्रमाणे सर्वांना ST आरक्षण देण्यात यावं एवढी विनंती करण्यासाठी शासनाला
हा मोर्चा काढलेला आहे. सुरुवात मंबादेवी पासून सुरुवात केली आणि अंबड चौफुलीला समारंभ होणार आहे मोर्चा. रतन कुमार नाईक. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ येथे थरारक दरोड्याने खळबळ उडाली आहे. डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी आयकर अधिकाऱ्यांच्या वेशात 4 व्यक्तींनी घुसखोरी करून कोट्यावधीचे दागिने आणि रोकड लंपास केली. या घटनेने स्पेशल 26 चित्रपटाची आठवण करून दिली. काल रात्री संध्याकाळी सुमारे 11 वाजता एका संशयित गाडीमध्ये 3 इसम आणि 1 महिला डॉक्टर मेहत्रे यांच्या दवाखान्यात घरी येऊन आपण आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून काही रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन गेलेले आहेत. त्याबद्दल पोलिसांचा अधिकचा तपास चालू आहे. गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे. केंद्र सरकारच्या जीएसटी सुधारणा कायद्यातील निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे, असे आमदार नारायण कुचे यांनी जालन्यात पत्रकार परिषदेत सांगितले. काही घरगुती वस्तूवरील जीएसटी माफ करण्यात आला आहे, तर काहीवरील दर कमी केले गेलेत. नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लोकाभिमुख अशी कामं होत असताना ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय आमदार नारायण कुचे, मंचावर उपस्थित माजी अध्यक्ष सन्माननीय बजरंगभाऊ पठारे, भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण सरचिटणीस संजय महानगरचे सरचिटणीस सुनील पवार, आपले जालना जिल्ह्याचे सरचिटणीस सन्माननीय अनिल बोलते, मंचावर उपस्थित बाबासाहेब दुसरे सरचिटणीस गोविंद ठिमरे, मंचावर उपस्थित सर्व संजयजी सुनील पवार, माऊली आणि मंचावर उपस्थित सर्व आणि या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बांधव मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की देशामध्ये जीएसटी कर लागू झाला होता. जीएसटी कर लागू झाल्याच्या नंतर संपूर्ण देशामध्ये म्हणजे चांगले वाईट अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून आल्या. मागच्या कालखंडामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला की ज्या ठिकाणी 28% जीएसटी दर लागायचा तो जीएसटी कमी करून आपण त्याच्यामध्ये 2 स्लॅब केले, 5% आणि 12%, आणि काही वस्तूवर 0 जीएसटी लागणार आहे. अशा प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय सर्वसामान्य जनतेला आणि देशातील सर्वच नागरिकांना उपयुक्त ठरेल असा हा निर्णय घेतला आणि हा निर्णय सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. आमची पत्रकार परिषद किंवा कार्यशाळा मुंबईला झाली, त्यानंतर जिल्ह्यामध्ये कार्यशाळा पडल्या, ग्रामीणची कार्यशाळा झाली, महानगराची कार्यशाळा पार पडली आणि आज या पत्रकार परिषदेतून आपल्याला सन्माननीय आमदार साहेब मार्गदर्शन करणार आहेत. अत्यंत महत्वाचे निर्णय गॅसवर असेल, गाड्यावर असेल आणि ज्या ज्या वस्तूवर जीएसटी कमी झाला किंवा जीएसटी माफ झाला अशा पत्रक आम्ही आपल्याजवळ दिलेले आपला अधिक घेणार नाही आणि या पत्रकार परिषदेला शॉर्ट नोटीसवर आपण सर्व बांधव उपस्थित झाले त्याबद्दल महानगराचा जिल्हाधिकारी मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जीएसटी सुधारणा अंतर्गत काय निर्णय घेतले आणि महाराष्ट्राच्या भारताच्या जनतेसाठी त्याचा काय परिणाम झाला याच्यासाठी आज पत्रकार परिषद बोलावली. ही पत्रकार परिषद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि 15 तारखेपर्यंत या पत्रकार परिषद प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात यावी असं आणि जनतेपर्यंत सगळे जे जे फायदे झाले त्याची माहिती पत्रकार परिषद ठेवण्यात आली. या ज्यांनी आता आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन केलं ते आमचे महानगरचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय भास्करराव दानवे, माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आदरणीय बजरंगभाऊ पठारे, आमचे संघटन सरचिटणीस
आदरणीय अनिर्भाऊ कोलते, सुनीलजी पवार, आमच्या महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संध्याताई देठे, गोविंद ढेमरे, बाबासाहेब कोलते पाटील, आमची बबन नाना शिरसाट, संदीप आठवळे, उपस्थित माऊली आणि समोर उपस्थित असलेले आमचे मुळे साहेब, माजी सरचिटणीस आणि सर्व पत्रकार बांधवांनो, माझी नम्रपणे विनंती आहे की लोकशाहीमध्ये पत्रकार हा तिसरा डोळा आहे, चौथा डोळा. चौथ्या डोळ्यातून जे जे लोक पाहतात काय चाललंय ते तुमच्या माध्यमातून पाहतात. जालना जिल्ह्याच्या जनतेला कळालं पाहिजे, ज्या लोकांनी 2014 मध्ये या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या देशाच्या जनतेने केलं. खरं त्यांना माहीत पाहिजे. आणि काही लोकांची सर्वसामान्य जनतेमध्ये GST लावली, त्याच्यावर सरभ्रम निर्माण झाला. काहीला वाटलं 18% 28%. तो देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी GST दराचे काही स्लॅब दिले आणि त्याच्यात पुढं पुढं सवलत मिळती. याची आपण सविस्तर तुमच्या याच्यात आहे की आता उदाहरणार्थ घरगुती टूथपेस्ट पासून किचन वेअर इत्यादी वस्तूवर GST 5% असतील. काही ठिकाणी तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा, 22 सप्टेंबर 2000 पासून हा फायदा लागू झाला. तुम्ही जर विचार केला, शॅम्पू टूथपेस्ट आधी 18% होता, आता 5% होता. सरासरी 50-100 रुपयाच्या उत्पादनावर 18 ते 12 रुपये कमी होऊन दे. स्टील भांडी असते, प्लास्टिक किचनवेअर असतं, पूर्वी 18% होते, आता 5%वर असतं. गावकड्याच्या लग्न समारंभ बाजारात घेण्याचे भांड्याचे दर याच्यामुळे स्वस्त झाले. ब्रेड पनीर दुधाचे जे प्रोजेक्ट होते ते आता त्याला GST अन्न पदार्थाला GST माफ करण्याचा आदरणीय अर्थमंत्री सीतारामन मॅडम यांनी घेतला. शहरातून गावात रोज खाल्ले जाणारे अन्नपदार्थ आपल्याला माहिती, बिस्किट, चहा, कॉफी पावडर 12 वरून 5 वर करण्यात आले. 100 रुपयाच्या बिस्किटाच्या पॅकेजवर 7 रुपये कमी करण्यात आले. एक ट्रॅक्टर, आता तुम्ही शेती क्षेत्राचा जर विचार केला, ट्रॅक्टर असेल, टायर्स, हार्वेस्टर असेल, पार्ट्स असतील, आता जास्तीत जास्त 5% GST. शेतकऱ्याची लागवड असेल, कापणीचे खर्च थेट कमी होतात. सिंचन पंप असेल, ड्रीम सिस्टीम असेल, 12% वरून 5%. जलसंधारण पाणी वाचवण्यावर साधनावर मोठा याचा फायदा होणार आहे. 2 चाकीवर 28 खरेदीवर पूर्णपणे 18% GST होती, ती या केंद्र सरकारने केलं. तुम्ही एका कुटुंबाला 20,000 रुपयाचा प्रीमियम भरला असता विम्याचा, तो त्याला आता 3600 रुपये लागणार. हे तुम्ही विचार करा. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जालना जिल्ह्यातील 10,000 शेतकरी सिंचन पंप घेत असतील तर दररोज शेतकऱ्याला 5 ते 6,000 रुपयाची थेट बचत होणार आहे. तुम्ही आधी GST होता आणि आता किती झाला हे दाखवल्यास पत्रकार बातमी विचार करा तुम्ही. पण राज्याच्या महसूल प्रश्नाचं जाणीव द्या. राज्य सरकारने आम्हाला महसूलवर कमी होणार याची काळजी व्यक्त केली आहे, पण केंद्राने सामान्य माणसाला दिलेला विश्वास मोठा. तुम्हाला हवा असेल तर मी एक बोलण्यात ड्राफ्ट तयार करून देऊ शकतो, ज्यात जे मुद्दे व्यवस्थित मांडलेले. आपल्याला मुद्दे तर दिले, त्यात आपण थेट प्रत्यक्ष फायदा जर विचार केला 3ऱ्या पानावर आपल्याला दिलेला आहे. घरगुती खर्च कमी होणे, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट इत्यादी वस्तू स्वस्त होतं. जे लोक दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न घेतात त्यांना बचत होईल. अन्न, आरोग्य, ब्रेड, दूध, पनीर इत्यादी मूलभूत अन्न पदार्थावर GST कमी किंवा 0 होईल. अन्नाची किंमत कमी होण्याची शक्यता. याशिवाय जीवन विमा, आरोग्य विमा करातही GST दर मिळण्याचे महागपणा कमी होईल.
ग्रहधटाची इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त, टीव्ही, AC, छोटे यावर आधीपेक्षा कमी लागणार या उत्पादनाची किंमत जेव्हा मार्केटमध्ये मागणी वाढू शकते आणि स्वस्त पर्याय उपलब्ध होईल. गाड्या वाहन खरेदी स्वस्त होणे, लहान गाड्या व व्हील्सवर कमी लागणार असल्यामुळे त्याची किंमत कमी होईल. तुम्ही एक विचार केला पाहिजे, नवीन वाहन घेण्यास खर्च कमी व्हायच्या आता तुम्ही शेती कृषी व कृषीवर खर्च कमी होणे, ट्रॅक्टर, उपकरण, सिंचन, टायर्स यासारख्या कृषी उत्पादनाच्या बाबतीत खर्च कमी होणार असल्याचं शेतकऱ्याचे उत्पन्न भाग वाढू शकतो. मध्यम वर्ग व कमी उत्पन्न गटातील ताण कमी करणे, हे जे लोक हलक्या बजेटमध्ये राहतात त्यांचा खर्च फारसा कर वाढीस कारणीभूत राहायचा नाही. या सुधारणा त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल. व्यावसायिक प्रभाव, छोटी MSCBS यांना कर व्यवस्थापन सुलभ होईल. कमीत कमी दरामुळे उत्पन्न खर्च कमी होईल, त्यातून विक्री वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही जर एकंदरीत जर विचार केला, GSTचा निर्णय घेतला, तो शेतकरी असेल, आरोग्य असेल, विमा असेल, या सगळ्या गोष्टीवर त्याचा फायदा होणार आहे. म्हणून आज आपल्याला हेच सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे केंद्र सरकारच्या बाबतीत आणि अर्थमंत्री सीतारामन मॅडमच्या बाबतीत आज जनतेमध्ये चांगला मेसेज दिला. तो पूर्वी जो अंदाज नव्हता आला की काही प्रमाणात थोडाफार होता, पण तो सगळं कमी करण्याचं काम केंद्र सरकारने केलं. म्हणून मी केंद्र सरकारचं म्हणजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व अर्थमंत्री सीतारामन मॅडम यांचं जालना जिल्ह्याच्या वतीने महानगरचा जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष आमचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब असतील, यांच्या वतीने केंद्र सरकारचं आम्ही अभिनंदन करतो. जालना जिल्ह्याच्या जनतेला याचा फायदा 100% होईल. म्हणून त्यांचं केंद्र सरकारचं आम्ही जिल्ह्याच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. काय विचारायचं असेल तर विचारू शकतो. असं बोललं जातंय की आयटीवर जास्त खर्च होतो म्हणून नाईलाजानं केंद्र सरकारला हे कमी करावं. नाहीतर मग दुसरा असा विषय आहे की त्यावेळेस जी गायडन्स होती केंद्र सरकारची त्यांनी आता सुधारायचा प्रयत्न केला आहे. हे बघा, यापूर्वी देशामध्ये GST प्रणाली नव्हती. तुम्ही विचार करा, पूर्वी टोल नाके याचे असायचे. महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपण याची वसुली करायची. का म्हणतो त्याला तेव्हा जकात करायची. देशात एकच लागू केलंय आणि जो राज्याचा पैसा राज्याला मिळतो, केंद्राचा केंद्राला मिळतो. तुमचे 2 प्रश्न आहे. अमेरिकी आंतरराष्ट्रीय काय चर्चा होती, तो तुमचे याचा आणि त्याचा काही संबंध नाही. या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी ट्रम्पचं ऐकून सनी काही करीत नाही, हे विरोधी पक्ष म्हणतात. त्या बाबतीत तो काही विषय नाही. राहिला तुमचा कदाचित GSTचा अंदाज नसन आला तेव्हा 2-5% कमी काही याच्यावर असन. ती लोकांची जेव्हा मागणी आली, लोकांना वाटायला लागलं आम्ही बोलतो कधी किंवा याच्यात झाली, पण त्याच्यात आता सुधारणा झाली. हे तुमचं आमचं चांगली गोष्ट आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्याचा फायदा 100%. उत्पन्न वाढण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. देशाला तिसरी महासत्ता, आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागल्या. पहिले किती 9व्यावर होती अर्थव्यवस्था देशाची, आता 4थीवर आहे. पुढच्या वर्षात स्वप्न आहे मोदीजीचं, तिसरी अर्थव्यवस्था आपली महासत्ता होणार. हे निर्णय कधी नाही झाले. 9व्यावरून 4थीवर आली, आता पुन्हा 3ऱ्यावर आहे. आपल्याला जगाची स्पर्धा करायची. म्हणून काही येतात आणि बोलले म्हणून बोलले असेल मला माहित नाही. तुमचे पत्रकार ते राऊत साहेब हा एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी केंद्रावर विचारा म्हणतो, राज्यावर विचारा, विरोधी पक्ष करतो. आमच्या जिल्हा परिषदेमध्ये आदरणीय रावसाहेब दानवे पाटील, आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब आणि महायुतीमध्ये खोतकर साहेब यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार. महायुतीचा झेंडा जालना जिल्ह्यावर आणि महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही, हे माझं यातलं वाक्य.
अरे केंद्राचं चाललं, राज्याचं तुम्ही आणलंय, जिल्ह्यावर आणलं, अरे असं कसं चालणार? एकीकडे भावी महापौर म्हणून अक्षयभाई गोरंट्याचं बॅनर ते दुसरीकडे देखील भास्कराबाद आणि असेल, राजेश राऊत असेल, अशोक पालकांना संधी दिली की महापौर पदाच्या रेंज मध्ये महापौर म्हणून पहिला महापौर तो येईल. हे बघा, अरे देशात काय चाललं हे बघा तुम्ही. देशातला आम्ही सांगासाठी आलो, तुम्ही गल्लीतलं नका काढू आज तरी, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही जीएसटीच्या संदर्भानं विचारा, आमचं काय उद्या मुंबईला सर्वसामान्य जनतेला साजरा करायचा आहे. वर्तमानपत्रातून द्या उद्या बातम्या आहे की जीएसटी कमी झाला, सर्वसामान्य तुम्हाला आम्हाला गाड्या घोड्यामध्ये फिरायला फिरणार आहे ती 50-50 गोरगरीब लोक. पूर्वी ऐकून घ्या, लावलाच नाही त्याच्यावरती जीएसटी. मला एक सांगा, थांबा, देशामध्ये राज्याला अधिकार असतो. 2 थर आहे आपल्याकडे, हे राज्याचा आणि केंद्राचा. सगळ्यात कमी थर केंद्राचा आहे. आपल्यापेक्षा 36% आंध्राचा आहे. मध्य प्रदेशमध्ये 98 पेट्रोल आहे. मध्य प्रदेशमध्ये तिला राज्याचे, आता त्या राज्यानं कमी केलाय. ऐकून घ्या, राज्यानं कमी केला, आंध्रानं कमी नाही केला. इथं तुम्ही जर विचार केला, इथं 26 आहे. तुमच्या माध्यमातूनच जाणार नाही. आता असं आहे, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आम्ही साजरा करणार आहे. त्यात सगळ्या गोष्टी जनतेच्या पर्यंत चर्चेच्या माध्यमातून जाणारच आहे. आणि लोक हुशार आहे, टीव्हीवर चालू आहे, रोज याच्यावर चालू आहे, तुमच्या माध्यमातून सगळीकडे चालू आहे. आता सगळं व्हॉट्सअपवर चालू आहे, सोशल मीडियावर चालू आहे. पेपर किती लोक वाचतात असं जर म्हणलं तर लोक पेपर घेतण्यापेक्षा ते मोबाईलवरच काढतात, जालना न्यूज काढतात आणि वाचून घेतात. फॉर एक्झाम्पल टीव्हीवर चालू आहे, याच्यावर चालू आहे. फक्त तुम्ही आम्हाला चांगली प्रसिद्धी दिली की जालना जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत दिलासा मिळाल्याची बातमी मिळेल. आमची तुमच्यातून अपेक्षा आहे. हे बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत जर विचारलं, आपण पूर्वी 18% होतो, 5%वर आणले. ट्रॅक्टर असं समजून घ्या, आता 10 लाखाच ट्रॅक्टर असेल फॉर एक्झाम्पल, तो 13% कमी झालं. 1,30,000 रुपये कमी झालं. लक्षात घ्या तुम्ही, फायदा तुम्ही बघितलं का? 2 चाकी व्हॅनचा 28 वरून 18 10% म्हणजे 80,000 रुपयाच्या बाईकवर 6 ते 8,000 रुपये कमी बसणार त्याला. छोटी कार असन 28 वरून 18 आलं, 5 लाखाच्या गाडीवर 40 ते 50,000 रुपयाचा फायदा होणार आहे. हे बघा, तुम्ही जर हा मला प्रश्न विचारला, आरोग्याच्या बाबतीत असेल, शेतीच्या बाबतीत असेल, किंवा डोक्याला लावायचं शॅम्पू असेल तर साबणात, याचा आवरेज तुमचं निघत नाही, घरचं मग अभि निघत नाही. जो आर्थिक आहे, आता आपण लग्नाची भांडावर जीएसटी म्हणली, एखाद्या लग्नाला छोटं घरातलं असेल. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आक्रोश मोर्चा काढलाय, तर सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची कर्जमाफी, 7/12 कोरा करणे, आत्महत्या थांबवण्यासारखे प्रश्न जोरदारपणे मांडण्यात आले.
साईडला जा बॅनर घेऊन जा सर का थोडं पुढे काय नियोजन आहे आणि इथं काय बघणार? आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरताचा हा आक्रोश मोर्चा आहे आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या सरकारच्या माध्यमातून सुटले गेलेले नाहीत आणि त्या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याकरता स्वतः पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा निघतोय. मला विश्वास आहे की सरकार ह्या मोर्चाची दखल घेऊन ज्या मागण्या आम्ही आता ह्या मोर्चामध्ये करणार आहोत, जे निवेदन देणार आहोत, त्याची प्रत सरकारकडे जाईलच. त्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशी आमची अपेक्षा. ठीक आहे, लोकशाहीमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता आम्ही आता हा मोर्चा पक्षाच्या माध्यमातून काढलेला आहे. सरकारसमोर मागणी करणं हे आता विरोधी पक्षातल्या लोकांचं काम आहे आणि त्याप्रमाणे आजची ही मागणी आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत, कांद्याचा विषय आहे, द्राक्षाचा विषय आहे, कुठेतरी सरकार कुठं कमी पडते नेमकं तुम्ही काय सांगा? नाही, शेतकऱ्याच्या अडचणीला कोणीच मदत करत नाही म्हणून तर हा मोर्चा काढायची वेळ आली. मग कांद्याचा प्रश्न आहे, डाळिंबाचा प्रश्न आहे, हमी भावाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफीच्या बाबतीत असे बरेच प्रश्न आहेत. आता ज्या चर्चा होईल त्याप्रमाणे मागणी. मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट दिली. पूरग्रस्त भागांचा आढावा घेत अडकलेल्या 40 ग्रामस्थांना NDRFच्या मदतीने एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले. तर ही होती आजपर्यंतची महत्त्वाची सांज वार्ता. आणखी अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7 सोबत.